आमचे क्लायंट आहेत MP चे आहेत इंदोरचे. 30-31 वर्ष वय आहे आणि 4 एक वर्षापूर्वी पुण्यात आले. घर घेतलं आणि नेमकं आता त्यांनी नवीन कंपनी जॉइन केली बेंगलोरची. मी त्यांना मध्ये प्रश्न विचारला होता, की "सर तुम्ही पुण्यात घर कशाला घेतलं?" ते म्हटले, की "सर जिथं काम करतो तिथंच प्रॉपर्टी यायला पाहिजे ना आणि रेंट भरतो ना घराचं तेव्हा वाटतं, की मी कोणाचे तरी घराचे EMIs फेडतोय." आता गंमत अशी आहे, की ते असा विचार करणारे ते एकटे नाहीयेत. अर्बन पॉप्युलेशनपैकी जवळपास 30% पॉप्युलेशन हे मायग्रंट पॉप्युलेशन ते. आता हे यांच्यापैकी बरेच लोक हे टियर 2, टियर 3 सिटीजमधून आलेले आहेत. आणि जेव्हा मी विचार करतो तेव्हा कॅल्क्युलेशन अशाही पद्धतीने करता येऊ शकतं, की मी जर आलो असेल कुठल्यातरी नाशिक, इंदोर, नागपूर अशा टियर 2 सिटीजमधून, पुण्यात मला घर घ्यायचं झालं तर ते मला पडतं कुठेतरी 80 लाख, 90 लाख, 1 कोटीत. त्याचा EMI माझा जातो जवळपास 60, 70, 80 हजार रुपये. आता टियर 2 सिटीमधली एखादी प्रॉपर्टी बघितली तर थोडीशी मोठी प्रॉपर्टी सुद्धा कुठेतरी 35, 40, 45 लाखामध्ये आपल्याला अवेलेबल होऊ शकते. त्यांचा EMI जाईल 30-35 हजारापर्यंत. आता जर एखाद्या टियर 2 सिटीमध्ये प्रॉपर्टी घेऊन पुण्यासारख्या सिटीजमध्ये रेंटनी राहिलं तर त्या दोघांचे क्युम्युलेटिव्ह एक्सपेन्सेस किती होतात? पुण्याचं रेंट साधारणतः 25,000 आणि तिकडचं EMI कुठेतरी 35,000 म्हणजे पुन्हा येतं ते 60-65 हजारापर्यंतच. पण या सेकंड ऑप्शनमध्ये लाँग टर्मचं ग्रोथ पोटेन्शियल जास्ती आहे. कारण टियर 2 सिटीजमध्ये असल्यामुळे आणि शिवाय त्या टियर 2 सिटीजमधलं जेव्हा रेंटल इन्कम चालू होईल, मे बी ते इकडच्या रेंटल इन्कमपेक्षा कमी असेल, पण तुम्हाला ते तुमचं इकडचं जेव्हा रेंट तुम्ही भरताय त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल. मे बी त्याला कुठेतरी 10,000, 12,000, 15,000 पर्यंतच रेंट मिळेल, पण तो तुमच्या रेंटचं प्रेशर तुमचं ते कमी करायचं काम करेल. म्हणून फक्त रेंट भरत जाणं हे खूप जणांच्या दृष्टीने एक वेल्थ बिल्डिंगचं काम नसेलही. अशा लोकांसाठी टियर 2 किंवा टियर 3 सिटीज ज्यांच्यामध्ये ग्रोथ पोटेन्शियल आहे, अशा आयडेंटिफाय करून तिथं प्रॉपर्टी घेणं हा कधीही शहाणपणाचा निर्णय ठरू शकतो. अशा ठिकाणी प्रॉपर्टी घेणं हे एक अंडर युटिलाइज्ड वेपन म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. तुम्ही कुठून मायग्रेट केलं आणि तुमच्या त्या होमटाऊनच्या प्रॉपर्टीज सोबत तुम्ही ह्या पद्धतीने विचार केलाय का कधी? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.